या मॉक ड्रिलमध्ये सगळ्या यंत्रणा एकत्रितरित्या कसं काम करतील त्यासाठीची ही प्रात्यक्षिकं सुरू होती। आणि या प्रात्यक्षिकांमध्ये आता बॉम्बस्फोटानंतर जी परिस्थिती उद्भवते या एकत्रितरित्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। इथं बॉम्बस्फोटानंतर जी आग लागलेली होती त्यासाठी ही फायर ब्रिगेडची गाडी जी आहे ती दाखल झाली आहे। त्यापूर्वी आपत्कालीन मदत करण्यासाठी ज्या यंत्रणा आहेत, वैद्यकीय यंत्रणा ज्या आहेत, या यंत्रणा इथे दाखल झालेल्या होत्या आणि इथं हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना बाहेर काढून अँब्युलन्सच्या मदतीने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी ही सगळी प्रात्यक्षिकं जी आहेत ती ड्रिलमध्ये दाखवली जात आहेत। करा निश्चितच वैभव, एकूणच असं म्हणता येईल की काहीही झालं तरी आपल्या देशातील सामान्य नागरिकांनीही तयार राहावं यासाठीचं एक प्रकारे ट्रेनिंग इथं दिलं जातंय। लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, काय भावना आहेत त्यांच्या? परा इथं NSS, फायर ब्रिगेड, NDRF अशा वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणा एकत्रितरित्या जर दहशतवादी हल्ला झाला तर कशा पद्धतीनं काम करायचं यासाठी सहभागी झालेले आहेत। आणि हा हल्ला झाल्यानंतर आता इथं मॉकड्रिलमध्ये प्रत्यक्षात टीयर गॅस म्हणजे अश्रूधुराची नळकांडी जी आहेत ती फोडण्यात आली बरोबर या काउन्सिल हॉलच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरती। आणि त्यानंतर ही तिथून खाली नागरिक जे आहेत वरती अडकलेले हे नागरिक पहिल्यांदा त्यांना खाली आणण्यात आलं। सैन्य दलाची तुकडी जी आहे ती रेस्क्यूसाठी आतमध्ये गेली आणि NDRFचे जवान आता आतमध्ये जाताना आपण पाहतोय हे NDRFचे जवान जे आहेत ते आतमध्ये जाऊन जे जखमी लोक आहेत त्यांना रेस्क्यू करून आणतील। त्याचबरोबर श्वान पथक जे आहे ते श्वान पथक सुद्धा आपण पाहतोय। आणखी काही विस्फोटक आहेत का यासाठीची सगळी चाचपणी जी आहे ती केली जाते। NCCच्या जवानांच्या मदतीने हा सगळा एरिया जो आहे तो कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे। सिव्हिल डिफेन्सचे लोक जे आहेत ते इथे सूचना देत आहेत पब्लिक ऍड्रेस सिस्टीमवरती कशा पद्धतीने नागरिकांनी इथून बाहेर पडायचंय किंवा त्यांचं रेस्क्यू जे आहे ते कसं होईल। असेंब्ली पॉईंट जो आहे इथला तो नेमका कुठे असेल जिथं उपचार जे आहेत वैद्यकीय उपचार जे आहेत ते दिले जातील त्यासाठी अँब्युलन्सेस जे आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। पब्लिक ऍड्रेस सिस्टीमवरती सूचना ज्या आहेत त्या सूचना दिल्या जातात इथे नेमकं कशा पद्धतीनं कामकाज जे आहे ते केलं जाणार आहे। आता वरून रेस्क्यू करून आणलेली लोक जी आहेत ती खाली आणण्यात येतील। आपण पाहतोय वरती काही स्फोटक आहेत का याची चाचपणी जी आहे ती बॉम्ब शोधक पथकाकडून सुरू आहे। पोलीस दाखल झालेले आहेत तिथं आणि या कार्यालयात एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस कुठले आहेत का या संदर्भातली चाचणी जी आहे तपासणी जी आहे ती स्निपर डॉग्सच्या मदतीनं आणि बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉडच्या मदतीनं सुरू आहे। त्याच्याबरोबरच आपण सैन्य दलाच्या तुकड्या खाली पाहतोय। सैन्य दलाचे जवान जे आहेत ते असॉल्ट रायफलसह आतमध्ये